नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पाहता पाहता 2025 साल कसे सरले हे कळलेच नाही. अनेक आठवणींचा धांडोळा घेत आपण नव्या वर्षाकडे निघालो आहोत. आज गुरुवार 25 डिसेंबर, ख्रिश्चन बांधवांचा सण नाताळ. तर वर्षाच्या अखेरीस मन प्रफुल्लित करायला येत आहे रॉयल हार्मोनिका क्लब. आपल्यासमोर ते माउथ ऑर्गनवर सादर करतील जुन्या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम. मागच्या गुरुवारी तारीख 18 नोव्हेंबरला क्लबमध्ये आपल्या जुन्या मेंबर डॉक्टर निर्मला सरपोतदार यांचे भगवद्गीतेवर उद्बोधक भाषण झाले. सुरुवातीला ॲन मृदुला जोशी हिने निर्मलाची ओळख करून दिली. निर्मलाने गीता शिकायला लागल्यावर 2 वर्षातच संपूर्ण पाठ केली आणि गीता धर्ममंडळाकडून चालवण्यात जाणाऱ्या गीता पाठशालेच्या 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि त्याच्या परीक्षा पण दिल्या. त्यामुळे अगदी सहजतेने तिने संपूर्ण गीतेची आपल्याला थोडक्यात माहिती करून दिली. नेत्रतज्ञाच्या कौशल्याने प्रत्येक अध्यायावर प्रकाश टाकून बरोबर एका वाक्यात अध्यायाचे सार सांगितले. रोजचे जीवन हीच दररोजची वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेला सामोरे कसे जायचे हे गीता आपल्याला शिकवते. दुसऱ्याला कसे समजून घ्यावे हे गीतेमधून शिकावे. मृत्यू अटळ आहे, पण जिवंत असेपर्यंत समाजाला उपयोगी पडायला हवे. कर्माचे बंधन नको, अपेक्षा आपल्याला बंधन घालते, म्हणून कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नको. स्वधर्माचे पालन करावे. दुसऱ्याप्रमाणे वागणे चुकीचे आहे. काळजी करणारा परमेश्वर आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. जाताना आपण बरोबर काही नेऊ शकत नाही. जाताना अगदी लाईट वेट होऊन म्हणजे सर्व दान करून चांगली कर्म करून पुढच्या जन्मी जावे. आपल्याच कर्माने आपण स्वतःला उद्धारू शकतो आणि आपले पतनही आपल्याच कर्माने होते. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास गीता अभ्यास खूप उपयोगी पडतो. अशा अनेक गोष्टी तिने सहजतेने गीतेबद्दल सांगताना सर्वांच्या मनावर ठसवल्या. 1 तास सर्वजण भगवद्गीतामय झाले होते. 1-2 प्रश्नानंतर ॲन मेधा सरदेशमुख हिने तिचे आभार मानले. गुरुवारच्या सभेनंतर रोटेरियन चारू आणि चित्रा भावे यांच्यातर्फे स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यांची नात रमा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त हे स्नेहभोजन केले होते. आशुतोष, मधुमित्रा आणि गोजिरा रम्याच्या उपस्थितीने त्यांच्या स्नेहभोजनाची रंगत वाढली. दिनांक 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी रोटरी प्रांत 31-31चे मराठी साहित्य संमेलन झोकात पार पडले. मुख्य यजमान क्लब पुणे हेरिटेजबरोबर इतर 20 क्लब सहयजमान म्हणून सहभागी झाले. यामध्ये रोटरी क्लब पुणे टिळक रोड म्हणजे आपला क्लबही काही मागं नव्हता बरं का, तोही सहयजमान म्हणून सहभागी झाला. आपल्या क्लबमधून 44 सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली व त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे, प्रमुख पाहुणे विद्यावाचस्पती शंकरजी अभ्यंकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनही झाले. या संमेलनामध्ये प्रवीण दवणे, श्रीपाल सबनीस, अमोल पालेकर, संध्या गोखले, डॉक्टर विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे, रोटेरियन अभिजित जोग, गीताली वीम, अविनाश धर्माधिकारीजी इत्यादी विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. तसेच आपल्या रोटरी परिवारातील अनेक लेखकांचे सत्कार करून त्यांना गौरवण्यातही आले. चित्रपट निर्मिती व मराठी साहित्य तसेच माध्यमांची भाषा आणि साहित्यभान अशा वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद झाले. नृत्य, गायन, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे गोनी दांडेकरांच्या साहित्यावरील अभिवाचन, हे बंध रेशमाचे या नाटकाचा प्रयोग अशी भरगच्च मेजवानीच जणू रसिकांना अनुभवता आली. या साऱ्याला जोड होती वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफी, अल्पोपहार आणि सुग्रास भोजन यांची. अशा प्रकारे 2 दिवस चाललेला हा साहित्य सोहळा अभिनेते शरद पोंक्षे यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन व श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या मुलाखतीने संपन्न झाला. मित्र आणि मैत्रिणींनो, असे आहेत आपले पुढील कार्यक्रम. आता आपण भेटणार आहोत रविवारी 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 3:30 वाजता. स्थळ आहे
SNDT कॉलेज कर्वे रोड जवळील बॉक्स थिएटर. तिथे आपण एकत्रपणे काजव्यांचे गाव हे प्रायोगिक नाटक पाहणार आहोत. पुढील गुरुवार 1 जानेवारी 2026 ही मीटिंग नेहमीच्या हॉलमध्ये होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्याऐवजी आपण नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ रविवार 4 तारखेला भेटणार आहोत. या कार्यक्रमाबद्दलची सविस्तर माहिती लवकरच कळवत आहोत. पण आपण हा दिवस आपल्या या कार्यक्रमासाठी कृपया राखून ठेवावा. क्लबचा हिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध करत आहोत. सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्यासाठी लागणारे लेख, कविता, तुमच्या पाककृती किंवा काही लिखाण तुमच्याकडे केलेलं असेल तर ते लवकरात लवकर अरुणा अत्रे हिच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी. म्हणजे प्रिंट स्वरूपात आपल्याला हिवाळी हा अंक नवीन वर्षामध्ये प्रसिद्ध करता येईल. रोटेरियन नरेंद्र खेडेकर व ॲन वर्षा खेडेकर यांची कन्या निकिता व जावई निरीश यांच्याकडे आव्यांचे नुकतेच आगमन झाले. बाळाला क्लबकडून खूप खूप आशीर्वाद व आई बाबा, आजी आजोबा यांचे मनपूर्वक अभिनंदन. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 27 डिसेंबर रोटेरियन मुकुंद अभ्यंकर व ॲन अर्चना यांच्या लग्नाचा वाढदिवस. 29 डिसेंबर रोटेरियन अनिल साने व ॲन सुप्रिया यांच्या लग्नाचा वाढदिवस. यांना क्लबकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.